मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड मल्हारी अगदी शांत वातावरणात मग्न असत, परंतु हे ऋषीमुनी आम्हाकडून आमची पूजा अर्चा करून घेत असत आणि त्यातूनच त्या आपले भक्तगण करून घेत असत. मात्र ते त्या देवाला सहन झालं नाही आणि म्हणून कपट करत देवाने नाश करण्याचं ठरवलं. देव हो ठाऊक नाही, अरे ब्रह्मदेवाच्या वरानं मला बरं प्राप्ती मिळाले, मला कोणापासून मरण नाही. तर माझी बुद्धिमत्ता फिरली आहे. या देवानं काहीतरी या खाली घडलीच पाहिजे. काय करावं काही सुचत नाही. आपण त्या देवांचा नव्हे तर ऋषीमुनींचा यज्ञ हो भवन उद्ध्वस्त केले पाहिजे. आता आपण विलंब लावता आपला संतीचा खडगासुर त्या खडगासुरात पाचार करतो. अरे खडगासुरा वंदन असो आशीर्वाद असो. सरदार एवढ्या तातडीने बोलवण्याचं कारण कोणते? बोला सरदार. बोलवण्याचं कारण म्हणजे त्या देवाने कपाट कारस्थानातून धर्माचा नाश करण्याचं ठरवलंय. म्हणून म्हणतो त्या देवानं जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा म्हणजे त्या ऋषीमुनीचे यज्ञ हो भवन आणि त्या यज्ञ हो भवनातूनच ऊर्जा मिळते. आणि ती ऊर्जा बोला सरदार, ती ऊर्जा आपण नष्ट करूया. ठीक आहे सरदार, आपण आपल्या पहिल्या कामगिरीवर निघून जाऊया. त्या ऋषी मुनींचे यज्ञ उद्ध्वस्त करण्यासाठी निघाले.
ऋषी आणि कोट्याचा यज्ञ सरदार हेच ते ऋषी मुनी आणि हेच ते यज्ञ आपण पहिले कामगिरी बदलूया जो यज्ञापासूनच देवांना उठवते चला काय करावे या व्यक्तीने हाहाकार माजवला आहे काय करावे काहीच कळत नाही असा जातो पहिला सदाशिवा तुम्ही तर सर्वजणी आहात आणि त्या मल्लासुरानेच आमचा यज्ञ उद्ध्वस्त करून आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली आहे हे महादेवा आम्ही तुम्हाला शरण आलो तुम्हीच आमचं रक्षण करतात आणि या संकटातून तुम्हीच वाचवू शकता आणि त्या मल्लासुराचा वध करण्याचं सामर्थ्य एकट्या तुमच्यामध्ये आहे हे मुनिश्रेष्ठ तुम्ही म्हणी चिंता करू नका त्या दृष्ट मल्लासुराने आपला त्रास देतो जणू काही मृत्यूला आमंत्रण केलं आहे आणि त्याचा समाचार तुम्हाला द्यायचा देवी पाहतो त्यामुळे आपण निश्चिंत राहा शिवलिंग करा आपण या कैलासावर बसले असून आपल्या मुखकमलावर चिंतेची छटा का बरं दिसत आहे त्याचे कारण तरी सांगाल का नारायण नारायण
नारदा, तू सर्व ज्ञात आहे या ब्रह्मांडातील सर्व घटना तुला ठाऊक आहे. आणि जर का तुला माझ्या मुखातून ऐकण्याची इच्छा असेल तर ऐक. तो दृष्ट म्हणला असू फार मारला असू त्याने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. देवऋषीचे यज्ञ उद्ध्वस्त करून त्यांना विरुद्ध फेकून दिला आहे. शिवाय त्यांच्या पत्नी आणि गायींना त्यानं पळवून दिला आहे. म्हणून देवऋषींनी त्याचा नाश करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. नारायण नारायण भगवंता, ब्रह्मदेवाच्या वराने अजिंक्य झाला दैत्य मल्लासूर हा तुमच्या हातूनच मरणार. पण भगवंता, त्यावेळेला हा अवतार सोडून दुसरा अवतार घेऊन त्याचा वध करावा लागेल. नारायण नारायण. नारदा, नीतीच्या मनात असेल तसेच घडेल. ठीक आहे, तुम्ही ठीक आहे, या पण. ए विठ्ठल माझा 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 माझा, ए विठ्ठल माझा मी विठ्ठला. जगाचे कुधर्म सांभाळणारा या स्वामी पामराला का बरं पाचारण केलं? देवांचा सेनापती असणारा कार्तिक स्वामी तो दृष्ट म्हणला असतो फार मानता असतो त्याने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. तेव्हा माझ्या दिव्य दृष्टीने आणि संजीवनी मंत्राच्या प्रभावाने मला असं दिसून येते की त्याचा साथीदार करतात आपल्या बरोबर युद्ध करायला येत आहे व उल्कामुख आपल्या बरोबर युद्ध करायला येत आहे. तरी आपण आपलं सैन्य घेऊन त्याचा दोघांनी नाश करावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही कोणी चिंता करू नका. त्या खडगासुराचा अंत आता जवळ आलाय. येतो आम्ही. ठीक आहे, या
ए नारदा ये. नारायण नारायण खडकासुरा एवढा उतावली का बरं? ए नारदा, मला माझ्या सरदारांचा हुकूम आहे त्या काळाची स्वामीला नष्ट करायचं आहे. नारायण नारायण खडकासुरा उतावळा नवरा आणि दुर्ग्याला माझी. ए नारदा, ही शानपट्टी खडकासुरा शिकू नको. ठीक आहे. माझ्या भल्यांना पाणी पाडणार खडकासूर म्हणतात. ठीक आहे मी त्यासाठी निघून जात आहे. आपण आई बापाची सेवा कराया. आई बापाची सेवा कराया. तो देव येईल का? तो देव येईल का? जसा पुंडलिक खांद्यावर आलेली जबाबदारी खडगासुराचा नाही. डोळ्यासमोर दिसतो तो खडगासुर. मग तर कार्तिक स्वामीनं आपलं वाहन घेऊन त्या खडगासुराच्या नाशाला निघाले. त्या खडगासुराच्या नाशाला निघाले. पाहूया रसिक मायबाप हो हे रणांगणी युद्ध. आणि आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. जेवढं जास्त माझ्या मनाला नाही तेवढा जास्त तुझा तुम्ही शब्द ऐकून झालाय. अरे आईच्या मांडीवर बसून केलावे आणि नाच पिसावे ही तुझी पात्र आहे. खरे खडगासुरा धरती मातेवर पापांचा भार वाढतो तेव्हा तेव्हा भगवंताला अवतार घ्यावाच लागतो. अरे कार्तिका तुझं शस्त्र ठीक आहे तुझं शस्त्र
देवाचा ध्याप होत नाही त्याबरोबर मला दुसरा शब्द उल्खामो नारायण नारायण सारी म्हणजे निश्चित काहीतरी शुभ वार्ता घेऊन छंदमणी विठ्ठला जीवाला लागला भक्तिभाव धरिता या मनी लागला तुझ्यासाठी दंडनाचा देह दिला वचनवात माणसकीचा देव पाहिला विठ्ठला रे मायला विठ्ठला विठ्ठला रे मायला विठ्ठला विठ्ठला रे मायला विठ्ठला विठ्ठला रे मायला नारायण नारायण मल्लासुरा इतका आनंदी का बरं काय सांगून आलेला अरे आनंदी आनंद खरोखरच त्या देवाने कपट कारस्थानातून दानवाचा नाश करण्यात ठरवला म्हणूनच माझा उचला त्या देवांचा समाचार घेण्यासाठी पाठवलं परंतु त्याचा अद्याप पत्ता नाही नारायण नारायण मल्लासुरा त्या कार्तिकानं संतासुराचा वध केला आहे नारायण नारायण काय सांगणार माझ्या बलाढ्याच्या त्या देवाने कर्जतून खून केला नाही कारण आपण सांगताय खरं आहे ना नारायण नारायण मल्लासुरा पण एक गोष्ट लक्षात ठेव त्यासोबत त्या गणेशानं उल्कामुखाला गिरणभूत केलंय नारायण नारायण तू माझा खरगा सोड त्याला देऊन सोडला
तिसरा साथीदार कुंजीरामा त्या कुंजीरामाला पाजारी हे दैत्य सम्राट हा शांतमय जीवन जगत असताना आपला प्राणाने का बरे भडकला आहे? अरे खरं आहे कुंजीरामा, शांतमय जीवन जगत असताना हा मला दगड भडकलाय आणि माझ्या अंगाचे एक नाही होते त्याला कारण कसं काय सरदार आणि असं काय कारण आहे? कारण म्हणजे त्या देवाने भरोसा देतो आपला बलाढ्य असा खडगासर त्याला ठार केलंय. काय सांगतात सरदार? म्हणतो असाच आणि त्या देवावर स्वारी कर आणि त्या श्री शंकराचा गुडकं माझ्या चरणाजवळ आणून दे. ठीक आहे सरदार. सरदार त्या देवसेनेचा नाशक मी केला नाही तर दैत्यसेनेत कोण दाखवत नाही. एका सारखे एक बलाढ्य साथीदार देवाने नष्ट केले आणि अखेर त्याचा तिसरा साथीदार कुंतीलोमाला पाचारण केलं आणि मग या कुंतीलोमानं सरदारांना शब्द दिला, त्या महादेवाचं मुंडकं जर आपल्या चरणापाशी ठेवलं नाही तर या दैत्य सेनेत तोड दाखवणार नाही. परंतु देव देखील फार चतुर आहे. देवानेही विचार केला, मग या कुंतीलोमांच्या नाशासाठी महादेवानं आपला इमानी सेवक जय नंदीला धाडिले. आपला इमानी सेवक जय नंदीला धाडिले. पहा माय बाप रसिक हो, जय नंदी आणि कुंतीलोमा यांच्यातील घनघोर युद्ध. अरे हे जय नंदी, तू तर आधी शंकर सारखा दिसत आहे. पण शंकर तर मुळीच नाही. मी शंकर सुद्धा होऊ शकत नाही आणि मी शंकर नाही, पण शंकराचा इमानी सेवक जय नंदी आहे. हे कुंतीलोमा, तुझ्या नाशासाठी मला साक्षात भगवान शंकराने पाचारण केलं आहे आणि तुझा मृत्यू आता अटळ आहे. तेव्हा हे जय नंदी, हे कुंतीलोमा, हा जय नंदी तुला सांगत आहे, आल्या पावली परत जा. आम्हा देव सेनेला शरण ये, नाहीतर कर युद्धाची तयारी. कशाला हो युद्धाला तयार. चल Thank you.
तुमच्या आज्ञेचे पालन केले. आता त्या दृष्ट मल्लासुराचा वध तुमच्या हातून व्हावा ही एकांकी इच्छा आहे. देव त्या नारदाने सांगितल्याप्रमाणे त्या दृष्ट मल्लासुराचा वध करण्यासाठी मला मार्तंड भैरवाचा अवतार घ्यावा लागेल. तेव्हा आपण निश्चिंत राहा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. धन्यवाद माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेल्या आता ठरल्याप्रमाणे त्या देवाने आपली हत्या केली. आता मात्र भगवान शिवशंकराला आपला अवतार बदलावा लागला. आपला अवतार बदलावा लागला.
कोण जिंकत आहे माझ्यासारख्या पाप्याचा नाश होणार आणि मला मोक्ष मिळणार यात काही शंका नाही. परंतु भगवंता माझी एक शेवटची इच्छा ती इच्छा म्हणजे या त्रिभुवनात मरणाच्या अगोदर सर्वांनी माझं नाव घेऊन आणि मी मृताक्षरे हे माझे मूर्ख भगवंता